गुरुभक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण वरखेड तारखेड या गावामध्ये आहोत. आपल्यासोबत आहेत एक आजी आहेत शांताबाई सहारे नावाच्या. त्या मूळच्या टाकरखेडच्याच आहे. पूर्वीला त्या टाकरखेडलाच राहायच्या आणि त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव त्या आपल्या लहानूजी स्वानुभवला सांगणार आहेत. आजी जय गुरु. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुझं नाव सांग. नाव? शांताबाई वासुदेवराव सहारे. दादा तुमचं नाव? माझं नाव गजानन वासुदेवराव सहारे. तर तुझं लहानूजी बाबांचं दर्शन झालेलं आहे त्या काळात. तर तुझ्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण लहानूजी बाबाचे अनुभव, काय प्रसंग घडले बा हे सांग. तुला दर्शनाचा ध्यास कसा लागला बाबा आजीचा हे सांग. मी म्हणजे बचपनापासूनच मी माझ्या वडिलांच्या एकूण तिथं दर्शनाला येत होते टाकरखेडला. हा बरं. तर लहानूजी महाराज जिवंत होते त्यावेळेस. हो. त्याच्या आधी ते आपल्या गंगापूरच्या डोहाच्या खाली असा लोट आहे नाला. बरं. तिथं राहत होते. हो. त्याच्यानंतर मग लोक ढोरं चारणारे हो गोटे मारत होते पागल होय म्हणून. हो बाबाजीले. हो. तर बाबाजीचा एक असा अनुभव घडला. हो सांगा ना. का एक कुत्र मेलं. कुठं? तिथं पडितामध्ये. बरं. गावातून आणून टाकलं असं ते मेल्यानंतर. गंगापूरच्या पडतात. हो. बरं. तर त्या कुत्र ते बाबाजीला दिसलं. हो. बाबाजीला दिसलं तर बाबाजीनं असा हात करून सजीव केलं. बापरे. कुत्र हो. असा हात करून सजीव केलं. हो. तर मग काही लोकांना असं वाटलं तिथच्या टाकरखेडच्या का बा इथं हे कुत्र तर मेलं होतं, सडलं होतं, वास होता. हो. हे कुत्र सजीव कसं झालं? हा. तर आपण म्हणतो का ह्या बाबाजी पागल आहे. हो. बाबाजी पागल नाही आहे. हो. हे काहीतरी संत आहे. हो. त्याच्यामुळं काय झालं का त्या लोकांना त्याला आधार घेतला, त्याला आधार दिला बाबाजीले. गावाच्या बाहेर एक महारामाचं मंदिर आहे. हो आहे तिथे टाकरखेड्यात. त्या मंदिरापाशी एक गाय मेलेली होती. बरं. ते गाय मेलेली होती, ते गाय बी जिवंत केली बाबाजीने. मग तिथं ते कडूचं घर आहे. हो कडू पाटला तो. तर त्यानं मग त्या देयाचा असं टिनाचा शेड बांधून दिला. शेड बांधून दिला. हो. राहासाठी. आणि तिथं आणून त्याला धरून बांधून बसवलं असं. त्याच्यानंतर मग पाऊस खूप आला. हो. पाऊस खूप आला, गारपीट, लोकांचे टिनं उडून गेले, घरं उडून गेले. तर बाबाजीनं प्रार्थना केली, अरे लाईने आता धाव तू. गारपीट पडून राहिलं, हे लोक मरणकार आहेत, आता तरी धाव तू. बरोबर. त्याच्यामुळं बाबाजीनं असा हात केला, पूर्ण तो वार वळवला दुसऱ्या तिथं. मग त्याच्यानंतर काय झालं का बाबाजीले प्रार्थना मागितली का तुम्ही आमच्या घरी चाला. तर ते कडू आहे ना, कडू त्यांच्या घरी लहानची रूम आहे. तिथे आहे अजूनही पादुका वगैरे आहे की ठेवले. नाही? तिथं राहत होते लहानूजी महाराज. तिथं राहता एक तिथं शावकार होता मोठा. त्या शावकाराचं नाव मला आठवत नाही. बरं. तर त्या शावकारानं त्यांचं शेत दिलं. खोडकेजी होते. महादेवराव खोडके. त्याने शेत दिलं. तिथं त्याचं मंदिर बनलं. तिथं आता तरी प्रार्थना हे ते त्या गावामध्ये चालू आहे. बरोबर. इथपर्यंत माहिती आहे. एवढी माहिती तुम्हाला आहे. तर तुम्ही जो निर्जीवाला सजीव करण्याचा जो प्रकार आहे, तर संत लालगीर महाराज म्हणजे लहानूजी बाबांचे गुरु, सस्तीवाडे गाव पांचाळेश्वर, तिथं 12 वर्षाचा तप बाबाजीने केलेला आहे. पोथीमध्ये उल्लेख आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा असाच एक साक्षात्कार बाबाजीच्या हाताने घडला आहे. निर्जीवाला सजीव करण्याचा असा उल्लेख आहे. आणि तिथे आम्ही 2-3दा जाऊन आलो पांचाळेश्वरला. महादेवाचं फार जंगलामध्ये प्राचीन मंदिर आहे आणि अनेक संतांनी तिथे तपसाधना केलेली आहे. संत मुंगसाजी महाराज धामणगाव देवचे, त्यांनी सुद्धा तिथे तपसाधना, अनेक संतांनी ते तपोभूमीच आहे ते. तर तिथे आपल्या बाबाजीनं 12 वर्ष तपसाधना केली. दादा तुम्ही काय करता? मी सध्या नोकरी करतो सरकारची. माझा मुलगा म्हणजे माझी आई आहे. प्रसाद म्हणजे कसा सांगा? म्हणजे हा की नाही लहान असताना जेव्हापासून त्याला ठुन चालायला लागला तेव्हापासून तो बाजूपाशी जायचा. असं का? त्याचा अंगारा हे खाय तंबाखू. हो का? तंबाखू खाय. पुन्हा अंगारा मुठभर घेऊन हाती. तर हा मुलगा तिथं समजा
लय हो बाबाजीचा एक प्रसादच आहे समजा प्रसाद बाबाजीचा प्रसाद यांना मिळाला हो, आहे हो. अच्छा तर मग ते दुसरे संत होते हो आपल्या गंगापुरा ते जवान होते. रघुनाथ महाराज हो हो जवान होते ते. अच्छा तर ते आले हं, आणि याच्याजवळ बसले. हं, तर म्हणते आई हं. मला जीव पाहिजे, मी जेवण करून राहिली ती. हो माठ ताटात येऊन बसले. हो मी म्हणलं नाही बाबाजी माझ्यासोबत उष्ट जीव नका, मी ताट करून देतो तुम्हाला. हो 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 नाही नाही म्हणे तुमच्या सोबत मला जेवायचं आहे. असं माझ्यासोबत 2 घात जेवले. हा याच्याजवळ बसले हो आणि मार घुंगरं वाजवले असे ते राहिले काय हो 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 ते वाजवले. हं, पाय म्हणे आई मी आहे जवान, हो हाय बच्चा म्हणे. हो हा मुलगा 12 वर्षे तुमच्याजवळ राहील म्हणे. हा 12 वर्षे झाल्यानंतर हे एक तर शेगावला निघून जाईल, हा नाही तर कुठे तर निघून जाईल म्हणे. बरं मग कसं झालं याच्या जीवनात सांगा याच्या जीवनात मग आता प्रपंचात लागलो. याच्यावर काही ध्यान दिलं नाही. हो राहायला कोणीकडे, खायला कोणीकडे, कारण का न्याचारी खूप बेकार होती. हो हो गरिबीची परिस्थिती गरिबीची परिस्थिती होती. हो त्याच्यामुळे याच्यावर लक्ष काही कोणाचं राहिलं नाही. याचं भ्रष्टकार झाल्यासारखं झालं, पण अजूनही आहे म्हणा त्याच्यावर. हो हाय मग हे कुठे राहत होते तर ही आता हो नाही पहिले कुठे राहत होते 12 वर्षाच्या नंतरचं जे नाही नाही आम्ही म्हणजे कसं आहे ते त्यांना सांगितलं होतं की असं आईने सांगितलं मला. हो तर येणे बा हा तुमच्याजवळ राहणार नाही हो. असं ते महाराज सांगितलं होतं का आमच्याजवळ राहणार नाही मुलगा. हो मग याने काय केलं मला म्हणजे ते नॉनव्हेज खाऊ सुरू केलं. अच्छा मांस मटण मांस मटण हा गेला नाही पाहिजे आपल्यापासून. हो 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 आपल्यापासून दूर गेला नाही पाहिजे हा. हो, हो. मग याने मग मला ते भ्रष्ट होऊन गेलं. मग ते हो जे काय होतं समजा असं. बाकीचे काही लोक असं सांगतात म्हणते का बा, मी पहिले लोकांना वरली देऊ असं ते लोक हा. म्हणतात. असं असं म्हणजे हा. लोक असं माझ्याकडे होतं यायचे का? लहान म्हणजे लहान मी देवरूपी होते अच्छा अच्छा असं होतं पहिले. ते वर द्यायचं असं मग ते त्याचं सांगत हो. होते. भ्रष्ट झाल्यासारखं. मग हे असं झालं. खाऊ घातल्यामुळे मग त्याला नंतर आम्ही इकडे आलो. आमचं ते आडगुजी महाराज संस्थान आहे, हो हो त्यांचे अध्यक्ष होते बाबासाहेब अच्छा बोके. हो बोके त्यांनी आम्हाला इथे आणलं. अच्छा बा, त्या संस्थानमध्ये माझे वडील तिथेच काम करत असतात. हो हो मग आम्ही इकडे आणलो. त्यानंतर मग आम्ही शिक्षण शिकलो. हो आता काय करता तुम्ही जे महाराजने जे म्हटलं की मुलगा जवळ राहणार नाही, हो हो आजही मी दूरच आहे. दूरच आहे म्हणजे माझी ड्युटी अकोला होती पहिले. मी जवळ हो का? 12 वर्ष अकोल्यात काढले. मग आता कुठे आता करता मी अंजनगाव सुरजी झालो. असं काय बरं म्हणजे आता आई पण सर्व्हिसला आहे तुम्ही सर्व्हिसला आहे. म्हणजे आई वडिला जवळ नाही आहे नाही, तुम्ही. नाही. अच्छा पण मी समजा माझं सुरू आहे ते जाणं पुण्यामध्ये येणार कोण- आहे हा. बरोबर त्याला अनाजी महाराज पाहिजे आहे ना त्याच्यावर हे. हो बरोबर तर आज तुम्ही जे काही काकू अनुभव सांगितले संत लहानूजी बाबांचे तुमचं दर्शन झालेलं आहे तुमच्या मुलांना रघुनाथ महाराजाचा कसा प्रसाद कसे शब्दपद त्यांनी वर्णन केले जी काही माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय श्री संत सद्गुरू आडकोजी महाराज की जय.